नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे। ऐसा ओघ हा स्वभावे आद्य असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार प्रारंभ झालेला आहे। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुना, मी तुला आतापर्यंत जो निष्काम कर्मयोग साधन रूपाने आणि ज्ञानयोग साध्य रूपाने प्रतिपादन केला, हाच योग पूर्वकालात सृष्टीच्या प्रारंभाला सूर्याला सांगितला आहे। ही परंपरा सूर्यापासून प्रारंभ झाली आणि अनेक प्रकारचे क्षत्रिय वंशामध्ये जन्माला आलेले राजर्षी या योगाला जाणते झाले, पण फार पुष्कळ कालावधी लोटल्यामुळे या योगाची संप्रदाय परंपरा विच्छिन्न झाली। परंतु प्राचीन असणारा हा योग पुनश्च एकदा मी तुझ्या समोर प्रतिपादन करत आहे। योगाला प्राचीनही म्हणायचं, मी सूर्याला सांगितलं असंही म्हणायचं, आणि भक्त सखा या शब्दाचा वापर केल्यामुळे परमात्मा आणि माझ्या वयामध्ये फारसा फरक नाही, हा माझा समवयस्क आहे। मग भगवंतांनी या देहामध्ये असताना सूर्याला सांगितलं की दुसऱ्या एखाद्या देहामध्ये सांगितलं। जर या देहामध्ये सांगितलं असेल तर मग भगवंताने असं म्हणावं, वर्तमान योग हा प्रोक्तः। हा वर्तमान काळातला नूतन असणारा योग मी तुला सांगितला आहे। योगाला पुरातन म्हणायचं आणि तो या देहामध्ये प्रतिपादन केला तर या देहातला संबंध घेतला तर योगाला प्राचीन शब्द वापरता येणार नाही। बरं, योग प्राचीन आहे आणि अन्य देहामध्ये असताना मी सांगितलं असं म्हणावं तर जसं मागच्या जन्मातली स्मृती किंवा स्मरण मला होत नाही, तसं भगवंतालाही स्मरण होता कामा नये। ज्याला गत जन्मातलं स्मरण होतं त्याला जातिस्मर असं म्हटलं जातं। गत जन्मातलं स्मरण होतं, जसं की आपल्याला पडलेलं स्वप्न जागृतीमध्ये आपल्याला आठवतं, स्वप्नातला काही कालावधी लोटून गेलेला आहे। म्हणजे कधीकधी एखाद्या व्यक्तीलाच आठवतं ते, आपल्याला तर स्वप्न पडतही नाही। आणि काहीचा अधिकार एवढा उत्तम असतो की काय स्वप्न पडलं तेही त्याला आठवत नाही, तर ते स्मृतीचा प्रकार आहे। ज्याला गत जन्मातला आठवतं त्याला जातिस्मर असं म्हणतात। मी गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या मुखातून पाठात असं ऐकलं आहे की आळंदीमध्ये आपलं हे संतोषी माता मंदिर आहे ना, या मंदिराच्या जवळ एक 10-12 वर्षाचा विद्यार्थी होता आणि त्याला ते आठवायचं गत जन्मातलं, आणि तो सांगायचा की राजस्थानमध्ये माझी जमीन आहे, माझा परिवार आहे, माझं कुटुंब आहे, असं तो सांगायचा। लोकांना ते सगळं खोटं वाटायचं, पण जेव्हा राजस्थानमध्ये गेल्यानंतर त्या गावात चौकशी केली की तिथल्या लोकांनी सांगितलं बरोबर आहे, इथला एक तरुण मुलगा तो मारला गेला आणि त्याचा असणारा मृतदेह कुठेतरी एका जागेमध्ये पडला। कालांतराने त्याचे अंत्यसंस्कार झाले, पण तो बेपत्ता होता। तोच मुलगा इथं जन्माला आला। मग कालांतराने नंतर त्याला ते आठवेना, कारण मनुष्याच्या बुद्धीला काही मर्यादा असतात। सामान्यपणे आपल्या बुद्धीवर रजोगुणाचं तमोगुणाचं आवरण असतं किंवा अन्नदोषामुळे बऱ्याचदा आपल्याला आठवत नाही। अनेक प्रकारच्या त्या भावना असतात, पण त्या आळंदीमध्ये तो विद्यार्थी मात्र होता। जसं की बहिणाबाईंचं आपण सांगतो आहे, त्याने आपले गतजन्म कुठं कुठं झाले आहे त्या सगळ्या जन्मांची यादी दिलेली आहे। असे ठराविक व्यक्तिमत्व असतात किंवा ज्ञानोबाऱ्या पण सांगतात ना, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प। याचा अर्थ अनेक अवतार झाले। जगद्गुरु तुकोबारा तेच म्हणतात, मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही। म्हणजे संत महात्मे, देवता किंवा विशिष्ट प्रकारचे व्यक्तिमत्व यांना गत जन्मातलं आठवतं, म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वजन्म मानलेला आहे। आणि यानंतर आपण जे कर्म करतो या कर्माचं फल भोगण्यासाठी पुनर्जन्मसुद्धा मानलेला आहे। म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे
की यामध्ये पूर्वजन्म आणि पुनर्जन्म दोघांचाही संबंध घेतलेला आहे. जर आपण गत जन्म मानला नाही तर या जन्माची फळं आपल्याला भोगावी लागतात. याची काय कारणं? मागे तर काही केलंच नाही आणि तरीसुद्धा सुखदुःख भोगावे लागत असेल तर याला अकृताभ्यागम नावाचा दोष म्हणतात. मागं काहीच केलं नाही आणि तरी प्राप्त झालं म्हणजे पूर्वजन्म मानावा लागतो आणि यानंतरचाही पुनर्जन्म पुन्हा मानावा लागतो. नाहीतर आता कर्म केलं चांगलं आणि त्याला काही फळच लागले नाही, भोगा वाचून ते संपत असेल तर त्याला कृतविप्रनाश नावाचा दोष असं म्हणतात. म्हणून ते दोन्ही दोष येऊ नये याकरता एक पूर्वजन्म मागचा आणि यानंतर येणारा पुनर्जन्म मानावा लागतो. म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाच्या या प्रश्नावर शंका निर्माण केली. तरी जाणी जे झाड फुले का मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबा म्हणतात, एखाद्या झाडाला जर आपल्याला ओळखायचं असेल तर फुलावरून ते ओळखता येतं. एखाद्या व्यक्तीचं अंतःकरण ओळखायचं असेल किंवा एखादा मनुष्य ओळखायचा असेल, मानस शब्दाचे दोन अर्थ होतात. मानस म्हणजे मनुष्य, माणूस, किंवा मानस म्हणजे अंतःकरण. ते शब्दावरून कळत असतं. आणि आज आपण जे काही सुखदुःखाचे भोग भोगतो आहे यावरून आपलं गत जन्मातलं कर्म मानावं लागतं. भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे याला अनुमान प्रमाण असं म्हणतात, ते मानावं लागतं. म्हणून भगवंताच्या अनित्यत्व पदावर किंवा असर्वज्ञ भावावर ही शंका निर्माण केली. कारण गत जन्मातलं तुम्हाला आता आठवू नये. सर्वज्ञ तुम्ही कसे असाल? तुम्ही असर्वज्ञ असाल. मनुष्य भावनेतून हा भाव निर्माण होऊ शकतो. याचं निराकरण करण्यासाठी भगवंताने उत्तर दिलं, असं नाही अर्जुना. गत जन्मामध्ये किंवा गत कालामध्ये जेव्हा सूर्य होता तेव्हा मी नव्हतो अशी तुझ्या चित्ताला भ्रांती असेल, पण अजिबात तसं नाही आहे. जेव्हा तो सूर्य होता तेव्हाही मी होतो, आताही मी आहे आणि भविष्य कालातही मीच राहणार आहे. जे तिन्ही कालामध्ये विद्यमान असतं त्याला नित्य असं म्हणतात. आणि हा भाव भगवंताने दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये सांगितला की नाही, न त्विवाहम जातो नासम न त्वं नेमे जनाधिपाहा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम. मी नव्हतो असं नाही, तू नव्हता असंही नाही, हे राजे लोक नव्हते असे नाही, आत्मस्वरूपाने सगळे होते, फक्त देह रूपाने मात्र हे नव्हते. म्हणून पहिल्या मी नव्हतो मागे आता आहे असं नाही, पूर्वी पण होतो आताही आहे. यातून नित्यत्व भगवंताने सांगितलं. आणि ज्या ज्या प्रसंगाला तुझे आणि माझे अनेक प्रकारचे जन्म होऊन गेले, फक्त एवढंच आहे की तुला ते आठवत नाही, मला ते आठवतं. काल आपण विचार केला, जीवाची उपाधी अविद्या आहे, त्याच्यामध्ये मलिन असणारा सत्वगुण, त्यामुळे जीवाच्या ज्ञानाला काही मर्यादा पडतात. जीव कितीही मोठा जरी झाला, विद्यमान काळामध्ये जरी विचार केला तर सगळ्यात मोठे कोण हुशार असतात? वैज्ञानिक. सगळ्यात मोठे शास्त्रज्ञ सगळ्यात हुशार असतात. शास्त्रज्ञाच्या बुद्धिमत्तेची एकाग्रता फार प्रचंड असते आणि ते शास्त्रज्ञ लोक जर अध्यात्मात आले ना तर आपल्यापेक्षा प्रचंड प्रगती करतात. कारण त्यांच्या बुद्धिमत्ताला धार असते, एकाग्रता. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. पण शास्त्रज्ञ भौतिक शास्त्रामध्ये रममान होतात, त्या अध्यात्मशास्त्रामध्ये आले पाहिजे. कोणीतरी विरळे असणारे शास्त्रज्ञ येतात आणि मग त्यांना कळतं की आपल्या विज्ञानापेक्षाही अध्यात्म फार प्रगत आहे. ते भौतिकतेचा विचार करतात आणि अध्यात्मशास्त्र हे अधिष्ठानाचा विचार करतं. पुढे जाऊन सांगू, विनाशी अध्यस्त पदार्थाचा विचार करणारं विज्ञान आहे आणि अविनाशी अधिष्ठान सत्य असणाऱ्या वस्तूचा विचार करणारं, वस्तू म्हणजे तत्व, त्याचा विचार करणारंच अध्यात्म आहे. म्हणून आपण सगळेजण शास्त्रज्ञच आहोत. शास्त्र कळतं ना आपल्याला, अध्यात्मशास्त्र हे तरी शास्त्रच आहे. म्हणून यामध्ये फार मोठी प्रगती. सगळ्यात बुद्धिमान शास्त्रज्ञ असतात आणि तेही किती जरी मोठे झाले तरी पण भगवंताच्या या अध्यात्म विश्वातील असणाऱ्या प्रमेयाची बरोबरी करू शकत नाही. भाव काय आहे? जीवाच्या ज्ञानाला मर्यादा पडते, कारण त्याची उपाधीच मुळामध्ये मलिन सत्वगुणाने संपन्न असणारी अविद्या आहे. आणि भगवंताची शुद्ध सत्वात्मक माया नावाची उपाधी. म्हणून भगवान म्हणतात, मी ज्या ज्या प्रसंगाला जे जे
रचना धारण करून अवताराला आलो त्या सगळ्या गोष्टी मला चांगल्या प्रकारच्या आठवतात. म्हणून सूर्याला सांगितलं हेही मला आठवतं. आणि मी अयोध्येमध्ये असताना प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये अवताराला आलो हेही मला आठवतं, सगळं आठवतं. म्हणून 10व्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात रामशस्त्रभृतामहम. अरे शस्त्रधाऱ्यामध्ये प्रभू रामचंद्र ही माझी विभूती आहे. हा तर विभूतीचा अवतार तर मागच्या युगातला आहे, पण तरी भगवान सांगतात की नाही हे सगळं मला आठवतं. मग आता तुमच्या अवताराला नेमकं पाप पुण्य कारण आहे का दुसरं काही कारण? भगवान म्हणतात माझ्या अवताराला काम कर्म आणि अविद्या तिन्ही कारण नाही. मी नित्यमुक्त असतानासुद्धा अवताराला येऊ शकतो, त्याचं कारण माझी उपाधी आहे. अजह म्हणजे जन्मरहित, जन्मरहित असताना अवताराला येणं, अविनाशी असताना होणं आणि जाणं दिसणं, किंवा स्वतंत्र सगळ्या प्राणीमात्रांचा नियामक ईश्वर असतानाही प्रसंगाला काही कर्माच्या अधीन होणं हे सगळं दिसतं. याला कारण फक्त माझी प्रकृती किंवा माया नावाची उपाधी. आणि तिच्याशी माझा जर योग आला की सगळ्या प्रकारच्या घटना दिसू शकतात. स्वातंत्र्य मोडत नाही पण कर्माधीन दिसतो आहे. अव्ययत्वामध्ये नाश होत नाही पण होणं जाणं दिसतं आहे. अज असतानासुद्धा जणू काही मी अवताराला आलो असं दिसतं आहे. तत्वतः विचार जर केला तर माझ्या मूळ अधिष्ठानामध्ये कोणताही बदल न होता हे फक्त दिसतं आहे, हे दिसण्यापुरतंच आहे. तैसा अमूर्तची मी किरटे. भगवान म्हणतात अमूर्त नाही, अमूर्तची. मी तत्वतः निराकारच आहे, पण फक्त मायायोगाने प्रकृती जया दिष्टी जेव्हा प्रकृतीचा अंगीकार करतो तै साकारपणे तेव्हा मात्र साकार होऊन अनेक प्रकारच्या सगुण साकारामध्ये रचना धारण करून माझं एक विशिष्ट प्रकारचं कार्य आणि त्या कार्यामध्ये नटनटी अनेक प्रकारचे, जसा एखादा नट म्हणजे अभिनेता अभिनय करतो तसा हा माझा अभिनय आहे. थोडक्यामध्ये भगवंताचं अवताराला येणं एक प्रकारचं सोंग आहे. आणि तुकोबारासुद्धा सांगतात हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे. बहुरूपियांची रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परी लोक संपादने तैशीच करते. देवाचा अवताराला येणं म्हणजे तत्वतः आपल्या स्वरूपामध्ये कोणता बदल न होता जेव्हा एखादी घटना दिसते तेव्हा तर सगळ्या प्रकारचा एक अभिनय आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये बदल न होता वायूच्या योगाने जर एखादी लाट निर्माण होत असेल तर वारा शांत झाला की पुन्हा ते लाटही शांत होऊन जाते की नाही. काठावर असणारा व्यक्ती म्हणतो ते लाट आहे, पण तत्वता पाहिलं तर फक्त पाणीच पाणी आहे. तसं या भगवंताच्या अवताराच्या सगळ्या लाटा आहे. 11व्या अध्यायामध्ये हा विचार येणार आहे बघा. ज्या स्वरूपापासून या सगळ्या प्रकारचे अवतार प्रगट होता ते मुदल रूप तुझे जेथून येहन द्विभुजे चतुर्भुजे सुर कार्याचे निव्याचे घेवो खेवो येसी. देवाचं कार्य करण्यासाठी किंवा दैवी कार्य करण्यासाठी आपण अवताराला येतात. कधी अवताराला येतात तो कालावधी सांगा बरं. भगवान तो कालावधी अवताराचा काल 7व्या श्लोकामध्ये आहे आणि अवताराचं प्रयोजन 8व्या श्लोकामध्ये आहे. या 2 श्लोकामध्ये थोडासा फरक आहे बरं. यदा यदा हा कालवाचक शब्द आहे आणि पुढे 8व्या श्लोकामध्ये येणारे सगळे चतुर्थी विभक्तीचे प्रयोग केले आहे. तर चतुर्थी विभक्तीमध्ये प्रयोजन सांगितलेलं असतं किंवा कारणं सांगितलेली असतात. कोणत्या कारणासाठी मी येतो म्हणजे प्रयोजन काय आहे आणि कोणत्या कालामध्ये येतो तो काल 7व्या श्लोकामध्ये सांगितला. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिः भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदा आत्मानं सृजामी अहम. हे भारत, भरत कुलोत्पन्न असणाऱ्या अर्जुना किंवा भा म्हणजे ज्ञान, ज्ञानामध्ये रत म्हणजे रममान होणारा, जो भोगामध्ये नाही तर अध्यात्म ज्ञानामध्ये रममान होतो त्याला म्हणतात भारत. आणि आपल्या देशाचं नाव आहे भारत. त्यामुळे इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आपोआप अध्यात्म ज्ञानाकडे ओढला जातो. कारण त्याच्या अंगामध्ये असणारं जे रक्त आहे ना त्या सगळ्या रक्ताला ऋषीमुनींची परंपरा आहे. ते महर्षय सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा, प्रामुख्याने 4 मनु आणि 7 ऋषी
हे भगवंताच्या अंतःकरणापासून निर्माण झाले. 10व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे जी काही आपली परंपरा आहे प्राचीन, सर्वांच्या आपल्या अंगामध्ये, त्याला DNA म्हणतात बघा हल्लीच्या काळामध्ये, तर ते आपल्या अंगामध्ये असणारा DNA त्याच्यामध्ये ऋषीमुनींचं रक्त आहे. म्हणून जेव्हा ते संकल्प सोडतात ना, सांगा तुमचं गोत्र, कुणाला माहिती आहे गोत्र, सांगतच नाही आठवलं की मग आपण काय म्हणतो, कश्यप गोत्र सांगा. म्हणून ही जी सगळी सृष्टी आहे ना, ही सगळी सृष्टी कश्यप ऋषीपासून निर्माण झालेली आहे. याचा विचार भागवतामध्ये पण आला आहे आणि महाभारतामध्ये सुद्धा आला आहे. दितीपासून दैत्य, आदितीपासून आदित्य, आणि कश्यपांना अनेक पत्न्या होत्या. त्या अनेक पत्नीपासून ते अनेक प्रकारची सृष्टी निर्माण झाली. म्हणून भाव काय आहे, आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागे ऋषीमुनींचे अंश विद्यमान आहे. म्हणून आपण भारतात जन्माला आलो तर भोगात आसक्त होणं हे आपलं वैभव नाही आहे. अध्यात्म ज्ञानामध्ये रममान होणं हे आपलं वैभव. कारण भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती, आणि ती ज्याला मिळाली ते सगळे भारत देशी आहे. भारत देशातले आपण व्यक्ती आहोत ना. आपला परिचय देत असताना आपण म्हणत असताना आपण भारतीय म्हणावं किंवा महाराष्ट्रीय असा आपला परिचय आहे. महान राष्ट्र आहे ना आपलं, म्हणून महाराष्ट्रीय आणि भारतीय. ज्ञानात रममान होणारे हे अर्जुना, यदा यदा जेव्हा जेव्हा धर्मस्य ग्लानिही भवती, ज्या काळामध्ये धर्माची हानी होते, धर्माची हानी एका बाजूला आणि दुसरीकडे अधर्मस्य अभ्युत्थानम, अधर्माचा उत्कर्ष होतो, तदा त्या काळामध्ये आत्मानम अहम सृजामी, मी स्वतःला अनेक अवतारामध्ये प्रगट करतो. आत्मानम म्हणजे मी स्वतःला, सृजामी प्रगट करतो म्हणजे माया नावाची उपाधी धारण करून ज्या ज्या प्रसंगाला जशी गरज असेल त्या त्या काळामध्ये मी अवताराला येतो. आता या श्लोकावर एक पुन्हा शंका निर्माण होते, म्हणजे प्रभो तुम्हाला जर अवताराला यायचं असेल तर तुम्ही वाट पाहता कशाची, धर्माची हानी होण्याची आणि अधर्माची वाढ होण्याची. म्हणजे तुमचं अवतार हा तर संकट कालच आहे एक प्रकारचा. तर तसं नाही अर्जुना, सुरुवातीला मी धर्माची हानी थोपविण्यासाठी कधी कधी माझे अंश अवतार पाठवतो, कधी आवेश अवतार पाठवतो, कधी कला अवतार पाठवतो. पण जर त्या साधू ऋषींना मुनींना जर या धर्माची ग्लानी किंवा अधर्माचा उत्कर्ष थांबवता नाही आला, म्हणजे त्यांच्या मर्यादेच्या बाहेर गेलं की मग मी स्वतः प्रगट होतो, असा भाव घ्यायचा, म्हणजे शंका येणार नाही. यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगता, जे धर्म जात आघवे योगायोगी म्या रक्षावे, ऐसा ओग हा स्वभावे आद्य असे, मनोनी अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा. या दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. मी अवताराला केव्हा येतो, माझ्या अवताराचं कारण किंवा कालावधी कोणता आहे, तर ते सांगतात. जे नाम जेव्हा धर्म जात आघवे किंवा स्वभाव आहे, जात शब्दाचा अर्थ होतोय समूह, आणि धर्मजात शब्द वापरला की याचा अर्थ असा झाला की धर्माचा अनेक प्रकारचा समूह आहे. धर्म कशाला म्हणतात, ज्यामुळे संपूर्ण जगत चांगल्या प्रकारे धारण केलं जातं अशा सद्गुणांना, सदलक्षणेला धर्म असं म्हणतात. जसं की व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणत्याही प्राणीमात्रांची काया वाचा मनाने हिंसा होऊ नये, पीडा कुणाला देऊ नये, याला आपण काय म्हणतो अहिंसा. आणि शास्त्रातलं एक वचन आहे अहिंसा परमो धर्मः, म्हणजे अहिंसा नावाचा सद्गुण जर आपण धारण केला तर जगतामध्ये कोणत्याही प्राण्याची हिंसा किंवा हत्या होणार नाही. बरं, हे अहिंसा परमो धर्म हा फक्त श्रावणात नाही पाळायचा, हा कायम पाळायचा आहे जीवनामध्ये. पण हे वचन फक्त अर्धच आहे. अहिंसा परमो धर्म हा, त्याच्या पुढचं आणखीन एक वचन आहे हिंसा धर्म तथैवच. अहिंसा हा श्रेष्ठ धर्म आहे, पण जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर प्रसंगाला हिंसाही करावी लागतेच. जर अहिंसा परमो धर्म
आपल्या भारतीय सैनिकांनी मानलं अहिंसा परमो धर्म, हा हिंसाच नाही करायची, तर अतिरेकी आत येतील ना, सगळ्या देशाला नष्ट करतील. मग देशाचं रक्षण व्हावं याला राष्ट्रधर्म म्हणतात. आणि राष्ट्रधर्माकरता प्रसंगाला हिंसा केली तरी पण चालते, याला नीतिधर्म असं म्हटलं जातं. म्हणून पुढे ओवी येणार आहे, धर्मही असावा आणि त्या धर्माला पुन्हा नीतीची पण जोड असावी. म्हणून धर्म नीतीचा व्यवहार आहे. नुसता धर्म उपयोगाचा नाही, नुसती नीती पण उपयोगाचे नाही. धर्म हा पुल्लिंगी आहे आणि नीती शब्द हा स्त्रीलिंगी आहे. धर्म आणि नीती या दोघांचं लग्न लागलं पाहिजे. पुढे ओवी तशी येणार आहे, धर्माशी नीतीशी सेस भरी, मी त्यांची सांगड घालून देतो, त्यांचं लग्न लावतो आणि त्यांना आशीर्वाद देतो, नांदा सौख्य भरे. हे शब्द आला आहे ना, धर्माशी नीतीशी सेस भरी, शतायुष्य तुम्ही व्हावं असा त्यांना आशीर्वाद. धर्म जगताला धारण करणारे जे गुण असतात त्याला म्हणतात धर्म. सत्य काय आहे? धर्म. अहिंसा धर्म, हे सगळे धर्मच आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह सगळे धर्माचेच लक्षण आहे. ज्ञानोबांचा एक शब्द आहे बघा, दया तेथे धर्म, धर्म तेथ सुखागम, सुखी पुरुषोत्तम आशे जैसा. दैवी संपत्तीमध्ये येणारे सगळ्या प्रकारचे 26 गुण धर्मच आहे. कारण त्यापैकी ज्ञानोबाने एकच घेतला ना, दया तेथे धर्म. जिथं दया आहे तिथे धर्म आहे. आणि दया उपलक्षणाने आपण बाकीचे सगळे 25 दैवी संपत्तीतले गुण घेऊ शकतो. या सगळ्या ज्या ज्या गोष्टीमुळे प्रजेचं धारण होतं, जगताचं चांगल्या प्रकारे पोषण होतं, त्या गुणाला धर्म असं म्हणतात. आणि मग त्या धर्माचा प्रसंगानुसार भाव बदलतो. समजा एखादे पिता आपल्या पुत्राचं धारण पोषण करत असेल तर त्यांचा तो पितृधर्म आहे. ज्या गुणामुळे मुलगा वडिलांचं रक्षण करत असेल त्याला पुत्रधर्म म्हणतात. पिताधर्म, पितृधर्म हे सगळे, राजधर्म, राष्ट्रधर्म हे सगळे धर्म बदलतात बघा. मग त्यामध्ये पुन्हा 2 प्रकारचे धर्म सांगितले. एक आहे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आणि दुसरा आहे निवृत्ती लक्षणाचा धर्म. प्रवृत्ती लक्षण धर्म कशाला म्हणतात? शास्त्रामध्ये यज्ञ यागादी कर्म सांगितलं किंवा वर्ण आणि आश्रमाला अनुसार कर्म सांगितलं आणि त्या कर्माचं आपण धारण केल्यानंतर धर्म, अर्थ, काम या 3 प्रकारचा पुरुषार्थ सिद्ध होऊन प्राणीमात्राचा अभ्युदय म्हणजे उत्कर्ष होत असेल तर त्याला प्रवृत्ती लक्षण धर्म असं म्हणतात. आणि यानंतर फलाकांक्षा सोडून विहित कर्म करायचं निष्काम भावनेनं आणि फलाचा परित्याग करायचा वैराग्याच्या माध्यमातून आणि अंततोगत्वा मोक्षाला प्राप्त करून घ्यायचं निःश्रेयसाची प्राप्ती, त्याला म्हणतात निवृत्ती लक्षणाचा धर्म. म्हणजे ज्यामध्ये काहीतरी इच्छा असेल, सकाम भावनेतून केला जात असेल तर तो आहे प्रवृत्ती लक्षणाचा धर्म. आणि निष्काम भावनेतून वैराग्यातून ज्याचं आचरण केलं जातं त्याला म्हणतात निवृत्ती लक्षणात्मक धर्म किंवा चोदना लक्षणार्थो धर्म. हा वेदाने आपल्याला जे करायचं सांगितलं, ज्याची आपल्याला प्रेरणा केली त्याला म्हणतात धर्म. आणि वेदाने आपल्याला ज्यापासून आवरलं त्याला म्हणतात अधर्म. सोपी व्याख्या आहे. थोडक्यामध्ये ज्यामुळे आपलं रक्षण होत असेल, शरीरधारण, समाजधारण, राष्ट्राचं धारण किंवा सगळ्या प्रजेचं आणि अंततोगत्वा सगळ्या विश्वाचं धारण केलं जात असेल, जो धरले जात असतील त्या सगळ्या धारण केल्या जाणाऱ्या गोष्टीला म्हणतात धर्म. आणि धर्माचा समूह फार मोठा आहे. ज्या काळात धर्म निघून जातो त्या काळामध्ये प्रजेचं रक्षण होत नाही बरं. म्हणून धर्मरक्षण फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचा धर्म प्रसंगाला विद्यार्थ्याचा धर्म वेगळा आहे. तुकोबारांचं म्हणणं आहे, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्य आश्रमात राहणाऱ्या साधकाने अक्षर घोकावे हा त्याचा धर्म आहे. कारण जर त्याने अक्षराची सेवा केली तर तो अक्षरांना धारण करतो आणि ती अक्षरं पुन्हा त्याला धारण करतात. म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये राहण्यासाठी
सगळी असणारी वेदशास्त्रातली अक्षर जातात की नाही, त्या अक्षरांना तो आपल्या अंतःकरणात धारण करतो, हा त्याचा काय धर्म आहे. गृहस्थाचा धर्म वेगळा, वानप्रस्थाचा धर्म वेगळा, संन्यासी महापुरुषाचा पुन्हा धर्म वेगळा. वर्ण आणि आश्रम म्हणून भारतीय संस्कृतीतली ही परंपरा फारच महत्त्वाची आहे. प्रत्येक वर्णाचा धर्म वेगळा, 4 वर्ण, 4 आश्रमाचा पुन्हा धर्म वेगळा, आणि पुन्हा 4 वर्ण 4 आश्रमाचाही धर्म वेगळा. वर्ण धर्म, आश्रम धर्म, पुन्हा वर्णाश्रम धर्म, हे सगळं भिन्न भिन्न आहे, सगळं भिन्न भिन्न. आणि यातून समाज चांगल्या प्रकारे रक्षण केला जातो. सहज सांगून जातो, जगामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य धर्माचं पालन करून जर अध्ययन चांगलं केलं तर त्याला आयुष्यभर विद्येची अडचण पडत नाही. तो व्यक्ती ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थ जीवनामध्ये गेला तर त्याचा धर्म कोणता आहे? पुन्हा 6 प्रकारचा धर्म, 6 प्रकारचा आहे. त्याने ब्रह्मचर्य, वानप्रस्थ आणि संन्यासी महात्म्याचं पोषण करावं, हा त्याचा धर्म आहे. गृहस्थ जीवनातून थोडासा विरक्त झाला की त्याने वनात राहावं, वनाचं संरक्षण त्याने करावं, वानप्रस्थ धर्म आहे ना. आता वनाचं संरक्षण झालं की सगळा पाऊस चांगल्या प्रकारे पडू शकतो. आणि यानंतरचा धर्म आहे संन्यास धर्म. संन्यासी महात्म्याने पुन्हा विचरण करत राहावं आणि सगळ्या प्राणीमात्रांना, आपापल्या मनुष्यांना आपापल्या धर्माचा उपदेश करावा. किती सुंदर व्यवस्था आहे, सुंदर. त्यानंतर पुन्हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी आपापल्या वाट्याला आलेली कर्म करावी, हा त्यांचा धर्म आहे. म्हणजे प्रत्येकाने आपला आश्रम चांगला पाळला आणि आपल्या वर्णोचित कर्माचं चांगल्या प्रकारे पालन केलं तर समाजामध्ये कुठेही दुर्भिक्ष येणार नाही आणि समाजाची असणारी अव्यवस्था किंवा गैरव्यवस्था पण होणार नाही. पण ज्या काळामध्ये शास्त्र प्रतिपादित या व्यवस्थेला सुरुंग लागतो त्या काळामध्ये सगळीकडे अराजकता माजते किंवा सगळीकडे दुर्व्यवस्था होऊन जाईल, प्रगती कोणाचीच होत नाही. म्हणून ऋषीमुनींनी घालून दिलेली ही परंपरा आहे. धर्म जात आघवे, या सगळ्याच्या सगळ्या धर्माच्या समूहाचं युगायुगी म्या रक्षावे. प्रत्येक युगायुगामध्ये मी त्याचं संरक्षण करावं म्हणून प्रभूने आपल्या आचरणातून सांगितलं आहे बघा. एथ वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविते, तेच एरानुष्यते सामान्य सकळ. भगवंताने आपल्या आचरणातून सांगितलं की नाही, ज्या दिवशी आपल्याला राजगादीवर विराजमान व्हायचे, मुहूर्त काढलाय वशिष्ठांनी, ज्योतिषशास्त्रामध्ये ते तयार आहेत की नाही. आता काही लोक असं म्हणतात ज्योतिषशास्त्रामध्ये काढलेला मुहूर्त वशिष्ठांनी काढलेला आहे. बरं, प्रभू रामचंद्रांना राजगादीवर बसवायचं हे ठरलेलं आहे, पण ज्या काळामध्ये ज्या मुहूर्तावर राजगादी मिळवायची त्याच काळामध्ये वनात जावं लागतं आहे. प्रारब्ध बलवान आहे पण भगवंताची तक्रार नाही. म्हणजे प्रभूला जेव्हा युवराज म्हणून घोषित केलं, जेवढी प्रसन्नता त्यांची त्या काळात आहे तेवढीच प्रसन्नता वनात जात असताना सुद्धा आहे. भगवंताच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेवर थोडासाही फरक पडला नाही. हे रामराज्य आहे. आपल्या वडिलांचा शब्द खरा करण्यासाठी न तक्रार करता 14 वर्षाचं वनातलं राज्य जे भोगू शकता, हा पुत्र धर्म आहे. तो पालन करायचा आहे आणि भगवंताने ते आचरणातून दाखवलं आहे. जेव्हा रावणाचा वध केला त्या काळामध्ये लक्ष्मणांना सांगितलं की आता तू जा. रावण हा आयुष्यातले शेवटचे क्षण मोजत आहे. आता तो शत्रू नाही आहे. रावणासारखा महापंडित या जगतामध्ये दुसरा कोणताच नाही आहे. तर आयुष्याच्या कालावधीमध्ये शेवटी काहीतरी उपदेश ग्रहण करावा लक्ष्मणाला पाठवलं. जीवनातल्या काहीतरी चांगल्या गोष्टी शिकाव्या. रावणाकडे गेले असं म्हणतात आणि मग विचारलं रावणाला की तुमच्या जीवनातल्या काही 2-4 गोष्टी मला महत्त्वाच्या सांगा. म्हणजे रावणाने सांगितलं एकच गोष्ट सांगतो, मनुष्याने जे करावं ते वर्तमान काळातच करावं, भविष्याच्या मस्तकावर काहीच घालू नये. म्हणून का बरं? माझा अनुभव आहे. पराक्रमी असणारा मी रावण, सुवर्णलंका आहे माझी. मला असं वाटलं होतं जीवनामध्ये या गोष्टी मी सहज करेल आणि त्या उद्या करू, पण तो उद्याचा कालावधी आलाच नाही. त्या आजच करायला पाहिजे होत्या, वर्तमान काळामध्येच कराव्या. कोणत्या गोष्टी? मला असं वाटलं होतं माझ्या पराक्रमाने
मी सोन्याला सुगंध आणीन. वाटलं होतं काय कठीण आहे, उद्याच आणू, पण तो उद्याचा दिवसच आला नाही. इथून स्वर्गाला जायला शिडी करायची. स्वर्गाला शिडी लावता येते, पण ती अशी शिडी नाही आहे, ती 100 यज्ञांची शिडी लावावी लागते. शतमक संपत्ती स्वर्गेची, वराता लावी जती आकाशी आगाची. मला वाटलं होतं आपल्या सोपं आहे हे, स्वर्गाला जायला शिडी करायची, सोन्याला सुगंध आणायचा आणि समुद्राचं खारं पाणी गोड करायचं. अशा जीवनातल्या माझ्या 3 प्रतिज्ञा होत्या आणि त्या मला वाटलं होतं त्यात आपण उद्या करू असं करता करता माझं आयुष्य निघून गेलं. पण मला ते करता आलं नाही. म्हणून शहाण्या मनुष्याने मी उद्या अभ्यास करील असं कधी म्हणू नये. आजच अभ्यास केला पाहिजे. भविष्याच्या माथा भजन नेदावे सर्वथा. भविष्यामध्ये करेल, मी उद्या करेल असं अजिबात म्हणू नये. चांगला अनुकूल काळ येईल मग मी निवांत अभ्यास करेल असं नाही म्हणावं. जोही क्षण आपल्या जीवनामध्ये आला तो सार्थकी लावायचा प्रयत्न करत राहायचं. हा ओघ आहे ओघ. भगवंताने लक्ष्मणांना रावणाकडे पाठवून आदर्श असणारा शत्रू कसा असावा हा धर्म दाखवला. नंतर पित्यांची आज्ञा पालन करावी यातून पुत्र धर्म दाखवला. कैकेयी मातेला दोषी नाही ठरवलं. जेव्हा वनवासातून आले की नाही तेव्हा पहिलं दर्शन कोणाचं केलं? कैकेयीचं केलं. वास्तविक जन्म देणारी कौशल्या माता आहे, पण कैकेयीचं दर्शन केलं का? कारण ती मनात स्वतःला खात होती की माझ्यामुळे हे सगळं घडलं आहे. तो दोष आपल्यावर येऊच नाही, दोषाचं परिमार्जन व्हावं याकरता पहिलं दर्शन कैकेयीचं. आणि सांगितलं मला जन्म देणारी, रामाला जन्म देणारी ही कौशल्या माता आहे, पण प्रजेच्या मनावर राज्य करणारा राजा राम त्याला जन्म देणारी कैकेयी आहे. पहिले दर्शन ते. याला समान धर्म म्हणतात हा, भेद नाही. हे प्रभूने आपल्या जीवनातून सगळं दाखवलं. म्हणून धर्म जाता आघवे युगायुगी म्या रक्षावे. प्रत्येक युगायुगामध्ये सप्तमी विभक्ती बघा, युगायुगी, प्रत्येक युगायुगामध्ये धर्माचं रक्षण मीच करावं. म्हणजे प्रसंगाला साधू संतही अवताराला येतात, त्या प्रसंगाला कायमच परमात्मा येतो असं नाही. कधी कधी परमात्मा साधू ऋषीमुनींना पाठवतात आणि धर्माचं रक्षण करतात. ऐसा ओघ. ओघ म्हणजे प्रवाह, ओघ म्हणजे परंपरा. ही सगळी परंपरा स्वाभाविक आहे आणि हा आजचा नाही आहे, आद्य असे पहिल्यापासून प्राचीन कालापासून आहे. म्हणजे कृतयुगापासून पाहिलं तर अगदी अर्जुना तुझ्यापर्यंत म्हणजे द्वापार युगापर्यंत. आणि जर आपण या ओवीचा अर्थ केला नेवाशामध्ये तर मग महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर तर कलियुगापर्यंत. हा जो ओघ आहे हा अगदी प्राचीन आहे. म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्म हा, ते वेळी आपुल्याचेने कैवारे. असा या अर्ध्या ओवीचा पुढच्या ओवीशी संबंध आहे. कारण शब्द काय आला? जे वेळी. मग शोध घ्यावा लागेल ओवीमध्ये ते वेळी. शब्द लागला पाहिजे ना, जर आणि तर जसा शब्द लागतो तसा जे वेळी ते वेळी. अर्धी ओवी मागच्या ओवीशी संबंध आहे. म्हणून या कारणामुळे अजत्व माझा जन्मरहितपणा परते ठेवी, ते मी बाजूला ठेवतो. मी अव्यक्तपणही नाठवी. मी अव्यक्त म्हणजे निराकार आहे, त्याची पण आठवण मी ठेवत नाही. म्हणजे अजत्व बाजूला ठेवलं की मला जन्माला येता येतं आणि अव्यक्तपण बाजूला ठेवला की मला व्यक्त होता येतं. याचा अर्थ मी सगुण साकार होतो केव्हा? जे वेळी धर्माते अधर्म हा अभिभवी. अभिभवी म्हणजे पराभवी, ऱ्हास करतो किंवा अभिभूत करतो, पराभव करतो. म्हणजे अधर्माचं प्राबल्य एवढं मोठ्या प्रमाणात वाढतं की तो अधर्म जणू काही आता धर्माचा ग्रास करणार आहे. अधर्माचा प्रभाव वाढला की धर्माचा तो ग्रास करतो आणि धर्माची जर हानी झाली की संपूर्ण जगताची हानी होते आहे. कारण जगताला धारण करणाऱ्या गोष्टी त्याला म्हणतात धर्म. आणि जर धर्मच ऱ्हास होऊ लागला तर जगत चांगल्या प्रकारे राहणार नाही. जगताची प्रतिष्ठा राहावी, चांगल्या प्रकारे सुस्थिती राहावी, याकरिता मात्र अर्जुना मी प्रसंगाला माझं अजत्व
अव्यक्तपण याला बाजूला ठेवतो. याचा अर्थ काय होतो? जेव्हा धर्मरक्षण करायचं असतं तेव्हा परमात्मासुद्धा स्वतःच्या पारमार्थिक सत्तेचा परित्याग करून व्यावहारिक सत्तेमध्ये येतो. म्हणजे निष्क्रिय असणारा सुद्धा सक्रिय होतो, निर्गुण असणारा सगुण होतो, निराकार असणारा साकार होतो. तो अक्रिय आहे, पण जर तो सक्रिय होत असेल तर आपली पण जबाबदारी आहे. ज्या काळामध्ये धर्मरक्षण करायचं आहे त्या काळात आपण उदास राहता कामा नये, सक्रिय झालं पाहिजे. आणि प्रत्येकाला धर्मरक्षण करण्याची जबाबदारी आहे. आपापल्या स्वतःच्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं आपण धर्मरक्षण केलं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र नाही सुरक्षित करू शकत आपण, जिल्हा संरक्षित केला पाहिजे. जिल्ह्याचं सामर्थ्य नाही, तालुका संरक्षित करा. नाही तालुका तर कमीत कमी गाव तरी. आणि गावही जर आपलं शक्य नसेल तर आपल्या घराचं तरी रक्षण करता आलं पाहिजे. बऱ्याचदा आपण कुटुंबामध्ये उदासीन राहतो. आपण ज्ञानेश्वरी वाचली एवढ्यावर भागणार नाही आहे. आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांना प्रवृत्त केलं पाहिजे. आपल्यामुळे आपले नातेवाईक, आपले असणारे स्वकीय यांनासुद्धा आपल्याला हे प्रवृत्त करता आलं पाहिजे. या बाबतीमध्ये आपणही आपलं अजत्व, अव्यक्तपण, आपले असणारे उदासीन भावनाही बाजूला ठेवली पाहिजे. देव ठेवतात ना बाजूला, आपणही ठेवलं पाहिजे. म्हणून अजत्व परती ठेवी, मी अव्यक्तपण हे नाठवी, जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्म हा. कुटुंबातल्या एखाद्या मुलाला प्रवृत्त केलं पाहिजे. त्याने अर्धी ओवी पाठ केली, भरपूर झालं. एका दिवसाला अर्धी, नाही तर मग 4 दिवसाला का होईना एक. असं करता करता कुठेतरी हे ज्ञानोबारायांची, भगवंताची, संतांची अक्षरं जर त्याच्या हृदयामध्ये जाऊन विराजमान झाली तर भविष्य काळामध्ये ती अक्षरे नवती देखा, ब्रह्मसाम्राज्य दीपिका, ती बरोबर अक्षर त्याला अक्षर अविनाशी परमात्म्यापर्यंत घेऊन जाईल. हे आपलं धर्मरक्षणच आहे. ज्या काळामध्ये या ग्रंथाचं संरक्षण होतं त्या अर्थाने खरा धर्म संरक्षित केला जात असतो. म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या संस्कृतीला, भारतातल्या सनातन संस्कृतीला अनेक प्रकारचे आघात झाले तरीसुद्धा हा धर्म आजही बलवान पद्धतीने उभा आहे. त्याचं कारण संत वाङ्मयाने मनामध्ये रुजवलेलं हे अध्यात्मज्ञान आहे. आणि हाच खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार आहे. ते अगदी लोकांच्या डोळ्यावर न येताही करता येतो गुप्त रूपाने. नाहीतर मग तुम्ही पुन्हा त्याला काय म्हणतात हल्लीच्या काळामध्ये, ट्रोल हा शब्द आहे की नाही त्याला, किंवा त्याला आणखीन एक शब्द आहे बघा, काहीतरी त्याला इंग्रजीतच शब्द आहे की तो सगळ्यांच्या असं नजरेवर, हिट लिस्टवर येत होतो, असं इंग्रजी शब्द आहे. हे धर्मरक्षण करायचं तर अगदी शांतपणाने, कोणालाही न कळता करता आलं पाहिजे. गुप्त रूपाने. नाना कृषी वळू आपुले, पांगुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. पण ते आपल्याला प्रसिद्धीची सवय असते, त्यामुळे आपण लोकांच्या नजरेत येतो. टार्गेट, हां, हे महत्त्वाचा शब्द इंग्रजीतला. हा, आपण ट्रोलही होऊ नये, टार्गेटही होऊ नये. गुप्त रूपाने ते करता आलं पाहिजे. तैसा सुधर्म जरी लोपला, तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपास विहरपला प्रकाश जाय. जसा दिवा मालवला की प्रकाश नाहीसा होतो, तशा सर्व सुखाचा आश्रय स्वधर्म आहे, स्वधर्म. आणि त्या स्वधर्माचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक युगामध्ये मी अवताराला येतो. माझी गरज असेल तर मग जन्मराहित्य बाजूला ठेवायचं. मी निराकार आहे, नाही, आता साकार झालं पाहिजे. पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये येणं हाच देवाचा अवतार आहे. जे वेळी धर्मा ते अभिभवी अधर्म हा. देवाने काळ सांगितला बरं, आणि ज्ञानोबांनी सुद्धा काळच सांगितला. जे वेळी, त्याचा अर्थ होतो यदा यदाही, जेव्हा जेव्हा, तदा म्हणजे तेव्हा. आता त्या तदा शब्दाचा अर्थ ज्ञानोबा पुढे घेतात. ते वेळी म्हणजे तदा असा अर्थ आहे. देवा, तुमच्या अवतारासाठी एवढी वाट पाहावी लागते का हो? धर्माची हानी, अधर्माचा अभ्युत्थान म्हणजे उत्कर्ष. तुमचा अवतार तर फार संकटग्रस्तच आहे. म्हणजे जगामध्ये एवढा बिकट प्रसंग आला की तुम्ही येतात? नाही, भगवान, आता असा प्रसंग नाही आहे. जर कालावधी सांगितला हे खरं आहे, पण हा कालावधी आत्मानं सृजामी, स्वतः मला यावं लागतं. पण जर माझे अंश अवतार, कला अवतार मी अगोदर पाठवले, व्यासांचा अवतारच आहे,
देवर्षी नारदांचा अवतारच आहे की नाही. हे सगळे अवतार मी पुढं पाठवतो आणि या अवताराने सुद्धा फार मोठं प्रयोजन सिद्ध होतं. पण जर हद्द यापेक्षा मोठी झाली तर मग मी तेव्हा येतो असा अर्थ घ्यायचा. आता देवाच्या अवताराचं प्रयोजन काय आहे ती प्रयोजन भगवान 8व्या श्लोकामध्ये 3 प्रकारे सांगतात. आणि ज्ञानोबा या प्रयोजनाचा विस्तार करत असताना देवाचे 3च आहे, ज्ञानोबा 13 सांगतात. ज्ञानोबाऱ्यांच्या श्लोकावरचं भाष्य आहे ना, हे भगवंतापेक्षा सरस आहे. संख्या आता नका मोजू, आपण ओव्या झाल्यानंतर मोजू. श्लोक ऐकायचा ना आपल्याला. आता परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे 2 श्लोक आहे ना आपले, हे आपल्या ऐकूनच पाठ झालेले आहे ना. हे श्लोक घेतले काही मालिकेमध्ये वगैरे आहे बघा. परित्राणाय, परित्राण, त्राण म्हणजे रक्षण. हा त्राण शब्द कुठं वापरला जातो व्यवहारामध्ये, मराठी भाषेमध्ये? आपल्या पायाचं संरक्षण व्हावं त्याला काय म्हणतात? पादत्राण. म्हणजे आपण त्याला चप्पल म्हणतो. आपल्या मस्तकाचं रक्षण व्हावं याला काय म्हणतात? शिरस्त्राण. शब्द आहे की नाही? त्राण म्हणजे रक्षण करणं आणि परितः सर्व बाजूने रक्षण करणं याला म्हणतात परित्राण. परित्राणाय सर्वतः रक्षण करण्यासाठी, पण कुणाचं? साधूनां. साधूनां परित्राणाय. जे वेद मार्गाने चालतात त्यांना म्हणतात साधू, असा अर्थ केला बरं. मधुसूदन सरस्वतीने असा अर्थ केला आहे, जे वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्ये व्यवस्थितो. ज्ञानोबा 16व्या अध्यायामध्ये सांगता, शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववी तेन म्हणावे, विषही विरू ऐसिया वैदिक निष्ठा. जालिया जरी सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा. वेदाने सांगितलं ना राज्य परित्याग करा, भरताने राज्य सोडून दिलं. किंवा वेदाने सांगितलं विष घ्या काही प्रायश्चित्तासाठी, तर विषय घेतलं पाहिजे. अशी वेदाच्या वचनावर एक निष्ठा त्यांना म्हणतात साधू, त्यांना म्हणतात साध. ते सिद्ध महात्म्य आहे. आणि वेद अर्थ जर घेतला तर वेदाला प्रमाण मानणारे सगळं वाङ्मय घ्यायचं. मग वेद चहुवेदी जाण, साहीशास्त्री कारण, 18ही पुराण, हरिषी गाती, वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप आणि वेदाला प्रमाण मानणारं संत वाङ्मयापर्यंत, हे सगळं काही एक प्रकारचं साधूंचं वर्तनच आहे. म्हणून वेद मार्गावर आचरण करणारे साधू, ऋषी, मुनी, भक्त हे सगळे घ्यायचे. त्यांचं रक्षण करण्यासाठी, सर्वतः त्यांचं रक्षण व्हावं. च दुष्कृतां विनाशाय, म्हणजे धर्माने चालणारे आहे त्यांचं रक्षण व्हावं. आता दुष्कृती कोण आहे? अधर्माने वागणारे, ज्यांच्यामुळे धर्म धोक्यात येतो. दुष्कृती वागणारे जे आहे त्यांचा विनाश करण्यासाठी चतुर्थी विभक्ती आली बरं का. परित्राणाय, विनाशाय आणि पुन्हा धर्मसंस्थापनार्थाय. हे अर्थाय याच्यामध्ये सुद्धा चतुर्थीच आहे आणि त्याचं प्रयोजनसुद्धा तेच होतं. अर्थ म्हणजे प्रयोजन. दुष्कृती, दुष्टांचा नाश करण्यासाठी. नाश शब्द नाही वापरला बरं नुसता, नाशाय नाही, विनाशाय. नाश म्हणजे नुसता नाश आणि विनाश म्हणजे विशेष नाश, म्हणजे मुळापासून नाश. दुष्टांचा ज्ञानोबाने तिथं म्हटलं आहे दैत्यांची कुळे नाशी. दैत्यांना नाशी असं नाही, दैत्यांना नाशी अशी ओवी का? दैत्यांची कुळे नाशी म्हणजे अगदी पेरायला सुद्धा ठेवायचं नाही, त्याला म्हणतात दैत्यांची कुळे नाशी. म्हणून दुष्कृतांच्या विनाशाय, त्यांचा नाश करण्यासाठी. आणि या दोघांचा नाश का करायचा? यांचा दोघांचा नाश नाही, एकाचा नाश आणि एकाचं संरक्षण. तुम्ही हो म्हणता. परित्राणाय साधूनां, एकाचं संरक्षण. लक्ष ऐकणे पाहण्यासाठी साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश. यातून काय सिद्ध होतं? धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची सम्यक स्थापना. देव धर्म निर्माण नाही करत. धर्म हा अनादी आहे, प्राचीन आहे, पुरातन आहे.
फक्त त्या धर्मावर जे काही प्रतिबंध येतात त्या प्रतिबंधाला निवृत्त करायचं आणि धर्म पुन्हा प्रकाशित करायचा, याला धर्माची सम्यक स्थापना म्हणतात. जिथं सम्यक स्थापना होते ना त्याला संस्था म्हणतात. संस्था शब्दाचा हा मुळात अर्थ आहे, सम उपसर्ग आहे आणि स्थापना शब्द घ्यायचा किंवा स्थिती असा अर्थ घ्यायचा. सम्यक स्थिती, सम्यक स्थापना त्याचा अर्थ संस्था. कोणती संस्था आहे देवाची? धर्मसंस्था. आणि ती धर्मसंस्थापना चांगल्या रीतीने जर राहायची असेल तर साधू धर्माला वाढवतात म्हणून त्यांचं रक्षण, आणि दुष्ट माणसं धर्माचा ग्रास करतात म्हणून त्यांचा नाश. या दोन कार्य, दोन्हीचं उद्दिष्ट एकच आहे, सम्यक प्रकारे धर्माची स्थापना व्हावी यासाठी अहम युगे युगे संभवामी. प्रत्येक युगायुगामध्ये मी अवताराला येतो. प्रत्येक युगात. या युगे युगे शब्दाचे पुन्हा 3 अर्थ घेतले. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. त्यापैकी 3 युग झाली. आता कलियुगाला प्रारंभ झाला आहे. या कलियुगामध्ये भगवान परमात्मा कल्की रूपाने अवताराला येणार आहे. तो अवतार पुढं आहे, अजून बराचसा कालावधी लोटायचा आहे. बहुतेक तो अवतार आपल्याला पाहायला भेटणार नाही. हा मनुष्य देहात जर आपला जन्म झाला परत एकदा तर होईल बुवा, पण जर 84 लाखात जर आपण गेलो तर मग नाही सांगता येणार. त्याच्या अगोदर मुक्त होणं फार चांगलं आहे. आणि बहुतेक तुम्ही सगळे मुक्तच व्हाल, कारण आळंदीत आलो आहे ना आपण. आळंदीत आल्यानंतर आळंदीचा प्रभाव आहे. ज्या अर्थी आपण जगताच्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये जन्माला आलो नाही, भारतातच आलो. भारतातून पुन्हा महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रातून एवढी मोठी लोकसंख्या असतानाही ज्या अर्थी ज्ञानोबारांच्या चरणकमलाजवळ आपण आलो आहे, याचा अर्थ मुक्ततेच्या आपण फार जवळ आहे. शंका घ्यायचं काही कारणच नाही. त्यामुळे कल्की अवतार आपण आपली फक्त कल्पना करू, त्याच्या अगोदरही आपण मुक्त होऊ शकतो. आणि का बरं? संकल्प करायला काय हरकत आहे? संकल्प का, जसा संकल्प असेल तशी व्यक्तीचे काय असते? प्रयत्नाची प्रेरणा असते. मग संकल्प चांगला करायचा आहे. सहज म्हणलो बरं, हे काही वाचसिद्धी नाही आहे. संभवामी युगे युगे कृत, त्रेता, द्वापार आणि कली. 3 अर्थ सांगायचे राहिले. प्रत्येक युगायुगामध्ये मी अवताराला येतो, किंवा ज्या ज्या प्रसंगाला धर्मरक्षण करायचं आहे त्या त्या प्रसंगाला मी अवताराला येतो. मग ती युगाची वाट नाही पाहत. प्रसंगाला अवताराचा लगेच प्रकट होणार मी, असंही करत. आणि 3रा अर्थ केला आहे, साधू संकटात असेल आणि दुष्टांचा नाश करायचा असेल तर तेव्हा मी अवताराला येतो. मग यामध्ये मग कृतयुग आहे का, त्रेता का, द्वापार का, कली, याची मी वाट नाही पाहत. मी तेव्हाही अवताराला येऊ शकतो. जसे की ज्ञानोबारे अवताराला आले म्हणजे कोण अवताराला आलं? भगवान महाविष्णूचा अवतार आले की नाही? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. देवाचे मुख्य जे काही 10 अवतार सांगितले, त्या 10 अवतारामध्ये संतांच्या अवताराचा समावेश नाही आहे. ते देवाचे मुख्य अवतार वेगळेच आहे. पण मग ज्ञानोबारे देवाचा अवतार नाही का? आहेच ना. साक्षात अवतार महाविष्णूचा अवतार आहे संत रूपाने. म्हणून ते युगायुगामध्ये जसा कालावधी आला की त्या त्या कालावधीमध्ये परमात्मा साक्षात प्रगट होतो आणि स्वतःच्या प्रभावाने त्या अधर्माला थोपवितात आणि धर्माची वाढ करतात. साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रत्येक युगायुगामध्ये परमात्माचा अवताराला येतो. ते वेळी आपुल्याचे नि कैवारे मी साकार होणे अवतरे. आणि मग अर्ध्या ओवीपासून तर अगदी 56व्या ओवीपर्यंत जी काही यादी दिली भगवंताने आपल्या कार्याची, अवताराच्या प्रयोजनाची, त्यामध्ये जवळपास 13 प्रयोजन आहे. पण देवाला जर अवताराला यायचं असेल ना, आता एक थोडासा बारकावा यातला. पाठीमागच्या ओळीमध्ये काय सांगितलं? धर्माते अभिभवी अधर्म हा जे वेळी ते वेळी. हा भगवंताची काय वेळ आहे. पण त्या वेळीसुद्धा अवताराला येत असताना देव म्हणतात मी एकाचा पक्ष घेतो. ते वेळी आपुल्याचे नि कैवारी. आपुला म्हणजे माझा. माझा कोण आहे? भक्त. योमत भक्त हा समे प्रिया. हा माझा भक्त आहे ना, त्या भक्ताचं कैवार, कैवार म्हणजे बाजू, त्या भक्ताचा मी पक्ष घेतो आणि त्याच्यासाठी मी अवताराला येतो. याचा अर्थ काय झाला? परित्राणाय साधूना
हे देवाच्या अवताराचं मुख्य प्रयोजन आहे किंवा त्याच्यासाठीच मी अवतार येतो. 12व्या अध्यायात तर ओवी आहे, तया लागी मज रूपा येणे, तयाचे निमज येथ असणे, तया लोन की जे जीवे प्राणी ऐसा पडी. देव म्हणतात मी अवताराला येतो पण त्याच्यासाठी येतो आहे. ते वेळी आपुल्याचे कैवारे, मी साकार होऊन अवतरे, अव्यक्तपणा ही नाठावी म्हणून साकार होऊन अवताराला येतो, प्रगट होतो आणि पहिलं कार्य करतो. मग अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली. आता देव कोणत्या भक्ताकरता कसा प्रगट झाला, कसा साकार झाला याचा विचार करायचा आहे. पण तो मात्र आज नाही, ते 13 प्रयोजनही पाहिजे आहे, पण त्याचा विस्तार आणि विचार आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.